स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणे घेण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो संचारलेला पाहायला मिळतोय। कारण गेल्या 2021 पासून रखडलेल्या या निवडणुकींना आता कुठेतरी वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळेच साधारणपणे नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील अशा पद्धतीची तयारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यातच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टी जे आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा धमाका करण्याच्या तयारीत देखील असल्याचं चित्र आहे। कारण सोलापूर ग्रामीणमध्ये जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने मोठमोठे प्रवेश जे आहेत नेत्यांचे ते देखील भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर नाव पाहायचं झालं तर माजी आमदार दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचं नाव आघाडीवरती आहे। त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातीलच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष असलेले सुरेश हासापुरे यांच्या देखील प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। मात्र आता त्याला मुहूर्त रूप जे आहे ते प्राप्त होताना पाहायला मिळते। कारण ज्या बाजार समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे यांनी एकत्रित पॅनल करत या ठिकाणी बाजार समितीवर आपलं वर्चस्व जे आहे ते निर्माण केल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं होतं। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा होण्यापूर्वी आता भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन आणि मोठे नेत्यांच्या प्रवेशाच्या एकंदरीत तयारी जी आहे ते सुरू आहे। याच महिन्याच्या अखेरीस भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची आणि जे प्रवेश करणार आहेत या नेत्यांच्या काही निवडक नेत्यांची जे आहे त्या ठिकाणी मुंबईमध्ये बैठक देखील होणार असल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदांचं गणित जे आहे ते मांडण्यात येणार आहे। त्यामध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद जरी जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये कमी असली तरी मात्र या नव्या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवण्याची तयारी भारतीय जनता पार्टीकडून सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या नेत्यांचा प्रवेश साधारणपणे या महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठा मेळावा घेऊन हे सर्व पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता आहे। तशा पद्धतीची सूत्रांची माहिती सुद्धा आहे। खरं तर दिलीप माने हे दक्षिण सोलापूरमधले काँग्रेसचे माजी आमदार आहेत आणि भाजपचेच आमदार असलेल्या सुभाष देशमुखांचे ते कट्टर प्रतिस्पर्धी देखील मानले जातात। मात्र गेल्या बाजार समितीच्या निवडणुकांपासून त्यांची आणि भाजपच्या नेत्यांची जवळीक जी आहे ती देखील वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांचे ते अतिशय जवळचे मित्र असल्याचं देखील सांगण्यात येतं आणि त्याचाच एक धागा पकडून या ठिकाणी बाजार समितीमध्ये देखील त्यांनी सोबत काम केलं आणि आता लवकरच ते भाजपमध्ये देखील जाण्याची तयारी आहे। खरं तर दिलीप माने हे दक्षिण सोलापूरमध्ये एक मोठं प्रस्थ देखील मानलं जातं। सहकार क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक मोठा चेहरा म्हणून दिलीप मानेंकडे देखील पाहिलं जातं। त्याचबरोबरीनं काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले सुरेश हासापुरे यांची देखील संघटनात्मक आणि सहकारातील ताकद चांगलीच असल्याचं देखील आत्तापर्यंतचा इतिहास आहे। या अनेक गोष्टींचा फायदा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो। तर दुसरीकडे पंढरपूर असेल, माढा असेल, करमाळा, माळशिरस आणि जवळच असलेल्या बार्शी या ठिकाणी देखील भाजपने अनेक नेत्यांच्या प्रवेशाच्या तयारी ज्या आहेत ते करून ठेवलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर का या विरोधी पक्षातले असतील किंवा महायुतीमधल्या नेत्यांचे जर का प्रवेश झाले तर मात्र भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवू शकते असं चित्र आहे। त्यामुळेच शहरामध्ये देखील तशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। खरं तर महेश कोटे यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढली। त्यामध्ये त्यांना पराभव झाला। मात्र महेश कोटे यांची ताकद जी आहे उत्तर सोलापूरमध्ये ती अद्यापही कायम आहे। त्यांचं दुर्दैवाने निधन झालं असलं तरी त्यांचा मुलगा प्रथमेश कोटे हा देखील नगरसेवक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय आणि त्यातच महेश कोटेंनी ज्या पद्धतीचं संघटन बांधणी केलेली होती त्यामुळे जर प्रथमेश कोटे उद्या भाजपमध्ये आले तर आश्चर्य देखील वाटायला नको आहे। मात्र महापालिका निवडणुका या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर होणार असल्याचं स्पष्ट मत जे आहे ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कालच बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच महायुतीतील सर्व पक्ष जे आहेत ते जिल्हा परिषदेवर आता लक्ष केंद्रित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जयकुमार गोरे सातत्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा करत आहेत। आठवड्यातून किमान 2 वेळा जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका असतील, त्यांना ते सातत्यानं हजेरी लावताना देखील पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच ऑक्टोबरच्या शेवटाला किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला मोठे पक्षप्रवेश आहेत
ते सोलापूर भाजपमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आगामी जिल्हा परिषदेच्या दृष्टीने जर का महायुतीतल्या पक्षांचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटामध्ये ज्या पद्धतीने बंडाळी सुरू आहे त्याचा फटका त्यांना निश्चितपणे बसणार असल्याचं एकंदरीतच राजकीय तज्ञांकडून व्यक्त होताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील अशाच पद्धतीची बंडाळी, अशाच पद्धतीची गटबाजी जी आहे ती देखील उघडपणे समोर येते। सोलापूर शहरातले असलेले शहराध्यक्ष संतोष पवार विरुद्ध सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश पाटील यांच्यामध्ये ही बंडाळी, यांच्यामध्ये हा सुप्त संघर्ष जो आहे तो सातत्याने उफाळून येताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतल्या या दोनही पक्षांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच तुलनेत भाजप मात्र संघटनात्मकदृष्ट्या अतिशय सावधपणे आणि अतिशय ताकदीने जो आहे ते पावलं टाकताना पाहायला मिळते। त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती सत्तेत आली तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।